ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका निर्णायक वळणावरती आलेली आहे. आतापर्यंत एक एक करत सगळ्यांची भांडी तर फुटलेत, पण आता भांडं फुटायची वेळ आहे साक्षी आणि सचिनचं. आणि ते दुसरं तिसरं कुणीही फोडणार नाहीये, तर ती आता अस्मिता स्वतःहून या दोघांना रंगेहात पकडणार आहे. हां, पण अस्मिताला तिथपर्यंत पोहोचवणारे अर्जुन सायली आहेत. आणि साक्षीला पकडण्याचा जो ट्रॅप रचलाय त्याच्यात साक्षी तर अडकले, सचिन पण अडकलाय आणि अजून एक तिसरी व्यक्ती कोण अडकले, ती म्हणजे प्रिया. आता या सगळ्यामध्ये प्रिया कशी अडकले, नक्की काय घडलंय, सगळ्या गोष्टी आता सविस्तर आता इकडे अस्मिताला ज्या वेळेला सचिनचं कारस्थान समजले किंवा सचिनचं कारस्थान अस्मिताला सांगण्यात आले, त्यावेळेला अस्मिता कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवायला तयार नाहीये. आणि त्याचमुळे मग आता चिडलेला अर्जुन खूप मोठी योजना करतो आणि तो आता अस्मिताचे डोळे उघडण्यासाठी घरच्या सगळ्यांना या प्लॅनमध्ये सामील करायचं ठरवतो. आता इकडे अर्जुनने सगळ्यात पहिले इकडे आता प्रतिमा, प्रताप आणि आता कल्पना या दोघांना विश्वासात घेतलंय आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितलाय. अर्जुन अक्षरशः रडत आहे. त्याच्या डोळ्यामधला तो दिसलेला संताप पाहून या दोघांना सुद्धा आता खूपच राग आलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतोय, तो माणूस माझ्या बहिणीला माझ्या डोळ्यादेखत फसवतोय आणि मी खरंच काही करू शकत नाहीये. याचं आता मला किती वाईट वाटते हे मी सांगू सुद्धा शकत नाहीये. खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे तो व्यक्ती त्या एका मुलीसोबत होता, आम्ही पाहिलं. पण आता अस्मिताबाईचा आमच्यावरती विश्वास नाहीये, तर ती विश्वास ठेवते त्याच माणसावरती. खरंच आता मला तो विश्वासाचं पण जाऊ दे, पण आता तिची जी काही फसवणूक होते ती फसवणूक मला आता पाहता येत नाहीये. यावरती प्रताप म्हणतो, काळजी करू नको, काहीतरी आपण हे काढूया. अस्मिताला या सगळ्यातून बाहेर काढणं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. यावरती तो म्हणतो, हो. अर्जुन सांगायला लागतो, हो. आणि त्यावरती लगेचच आता इकडे खूप मोठा प्लॅन ठरतो. आणि या प्लॅनमध्ये आता अश्विनला सुद्धा सामील करून घ्यायचं असतं आणि त्यामुळे तो आता ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार असतो. त्याच वेळेला त्याला आता इकडे कल्पना सांगायला लागते, चिंता करू नकोस. हे बघ, काहीही झालं ना तरी ज्या वेळेला सगळी फॅमिली एकत्र येते ना, त्यावेळेला पूर्ण फॅमिली आता इकडे एखाद्या म्हणजे कार्य करते ते पूर्णच होतं. त्यावरती आता सायली सांगायला लागते, काय तुमच्या मनामध्ये. त्यावरती मग आता कल्पना खूप मोठी भन्नाट युक्ती सांगते आणि कल्पना सांगते की स्वतःच्या डोळ्यांनी जर का हे सगळं तिने आता पाहिलं तर मात्र तिला विश्वास बसेल ना. यावरती सायली म्हणते, पण ते कसं काय बघणार अस्मिताबाई. त्यावरती ती सांगते, हे बघ, आता सचिन बाहेर पडला ना की तो त्याच मुलीला भेटायला जाणार हे मात्र 100% आहे. म्हणून आपण त्याचा पाठलाग करायचा आणि त्याचबरोबर त्याला आता अस्मिताच्या समोर रंगेहात पकडायचं. सायली विचार करते, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आता इकडे अस्मिताबाईंना सत्य पण समजेल आणि आता या सचिनचं भांडं पण एकदाचं फुटून जाईल. आणि त्यानंतर मग आता सगळ्या घरच्यांच्या मदतीने खूप मोठा प्लॅन सुरू होतो. चौघजण तर एकत्र येतातच, पण या प्लॅनमध्ये आता अश्विनला सुद्धा समोर घ्यायचं ठरतं आणि त्याच वेळेला अश्विनची सुद्धा भेट घेतली जाते. कारण अर्जुन आणि सायली यांनी आता अनेक प्रकारे प्रयत्न करून पाहिलेले असतात, पण कोणतेही प्रयत्न यशस्वी होत नाहीत. आता अश्विनची मदत घ्यायचं ठरतं. मग मात्र अश्विनला अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि तो सांगायला लागतो, हे बघ, आपल्या घराच्या इथलं फुटेज बघितलं ना तर आता तिथून सचिन बाहेर पडलेला तुला दिसतोय आणि त्या फुटेजच्या इथून आता सचिन पुन्हा एकदा आम्हाला पाहून परत फिरलेला दिसतोय आदल्या दिवशी. म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का की आता सचिन हा आता कुठेतरी लपून छपूनच चालला होता, तर आम्हाला पाहिल्यावरती मात्र आता तो तिकडून परत आला आणि पुन्हा आम्ही गेल्यावरती गेला. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतोय अश्विन, मग हेच फुटेज आपण अस्मिताबाईला दाखवलं तर. यावरती तो म्हणतो, काही उपयोग नाहीये. अस्मिताला कोणत्याही प्रकारचं फुटेज दाखवलं ना, तिच्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधले. आपण फक्त आणि फक्त एकच काम करू शकतो की या सगळ्यामध्ये तिला प्रत्यक्षदर्शी त्या आता मुलीसोबत जर का पकडलं तर, आणि तरच आता आपण अस्मिताबाईचे डोळे उघडू शकू. यावरती मग आता अश्विन म्हणतोय, मग काय प्लॅन आहे तुझा. एक काम करूया, आपण सचिनचा मोबाईल ट्रॅकरवरती लावूया का.
म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतील यावरती तो म्हणतो. आणि मग आता सचिनचा मोबाईलचा आता हे लोक ट्रॅक करायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे सचिन आलेला आहे, तो म्हणजे साक्षीकडे. साक्षी आता सचिनला खूप मोठा आपला प्लॅन सांगते. मुळातच इकडे आता आपण पाहिलंय की साक्षीला जायचं आहे ते म्हणजे फॉरेनला. कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्याकडे पैसा भरपूर आहे आणि सचिनला पैशाची गरज आहे. आणि तिने आता सचिनला सांगितलंय, तुला जर का माझ्यासोबत राहायचं असेल, म्हणजे तिला सत्य समजलंय, सचिनला पण तिचं सत्य समजलंय. सगळ्यांना सगळी सत्य समजली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र दोघंही जण एकमेकांच्या पासून आता सत्य लपवत आहेत हे मात्र निश्चित. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे सचिन सांगतोय, कुठे जायचंय तुला? यावरती ती सांगते, हे बघ, तू कॅनडाला होतास ना, तिकडचा तुझ्याकडे ग्रीन कार्ड सुद्धा असू शकतं ना? यावरती तो त्याला सांगायला लागतो, हो पण काय उपयोग आहे, मी बँकरप्ट झालोय. त्यावरती ती सांगते, माझ्याकडे खूप पैसे आहेत, आत्ताच्या आत्ता मी तुझा आणि माझा पासपोर्ट विजा तयार करून ठेवायची पॉवर पण ठेवते, मी काहीही करेन. पण आता आपल्याला मोजून 4 दिवस हातामध्ये आहेत, या 4 दिवसात आपण देश सोडायचा आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो सचिन, पण इतकं कसं काय लगेच समजणार आहे आपल्याला, लगेच कसं काय हे होणार? त्यावरती ती म्हणते, ते कसं होणार, काय होणार, याची सगळी व्यवस्था मी करेन, पण तू या सगळ्यामध्ये फक्त आता माझी साथ द्यायची. आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, ठीक आहे, तू काहीही बोलशील ते करायला मी तयार आहे, पण माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाहीये. त्यावरती ती म्हणते, मी तुला म्हटलंय का तू रुपया दे म्हणून? माझ्याकडे खूप पैसे आहेत. 4 दिवस या कारणासाठी मागतीये, कारण आता इथले जे काही प्रॉपर्टी आहेत ना, ज्या माझ्या नावावरती अण्णांनी केलेल्या आहेत ना, त्या प्रॉपर्टी विकून आता मी ते पैसे घेईन, कारण सध्या तिकडे गेल्यावरती आपल्याला खूप साऱ्या पैशांची सेटल होण्यासाठी गरज लागेल. यावरती सचिनला तर आता खूपच म्हणजे मजा वाटायला लागते. सॅमने प्रॉपर्टी विकली की खूप सारे पैसे येतील आणि याच पैशामध्ये वरती आता सचिनचा डोळा आहे. सचिन याच पैशावरती आता ऐश करण्याचा विचार करतोय. तो मुळातच हिच्यासोबत फॉरेनला जायला तयारच नाही आहे. तर आता अस्मिता नाही तरी त्याच्या बाळाचं मात्र पडलेलं आहे. काहीही झालं तरी बाळाला आता मात्र तो सोडू शकत नाहीये, पण पैसा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तो आता विचार करतोय, ठीक आहे, कॅनडाला जातो आणि बघतो पुढे काय करायचं ते. हिच्या प्रॉपर्टी विकून पैसे आता माझ्या नावावरती एकदा ट्रान्सफर झाले की पुढचं काय करायचं ते बघतोय. आणि साक्षी हुशार आहे. साक्षी आता सगळे प्रॉपर्टी विकून आणि त्यानंतर मग आता इकडे तिचं प्लॅनिंग वेगळं चाललंय, ह्याचं प्लॅनिंग वेगळं चाललंय. दोघंही एकमेकांना फसवत आहेत आणि एकमेकांच्या पासून आता दोघंही म्हणजे सत्य लपवत आहेत. आणि त्यानंतर साक्षी विचार करते, सगळ्या प्रॉपर्टी विकते आणि याच्यासोबत कॅनडाला सेटल होते. आणि सचिन विचार करतोय, हिचे पैसे घेतो आणि मग हिचं काय करायचं ते बघतो. तोपर्यंत बरोबर सचिनचा मोबाईल आता इकडे ट्रॅकरवरती लावला असल्या कारणाने सायली आणि चैतन्य आता हे त्याला पकडायला निघाले. तर अर्जुन आता एका वेगळ्याच कामासाठी निघालेला आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र ह्या तिघांचं फुल टू प्लॅनिंग झालेलं आहे की काय करायचं नाही, अशा पद्धतीने सगळं ठरल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, तुम्ही एक काम करा, तुम्ही 2 जण पुढे व्हा, मी अस्मिताबाई यांना घेऊन येईन. तोपर्यंत अस्मिताबाईंना आणल्याशिवाय त्यांनी डोळ्यांनी सत्य पाहिल्याशिवाय आता आपण काहीच करू शकत नाही आहोत. आणि त्यामुळे अस्मिताबाईंना आणल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे. त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी स्वतः पाहिल्यावरती मगच त्या विश्वास ठेवतील. त्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू अस्मिताबाईला घेऊन ये. अस्मिता झोपलेली आहे आणि त्याच वेळेला सायली तिला उठवते. सायली तिला उठवून सांगायला लागते, अस्मिताबाई, तुम्हाला आत्तापर्यंत आम्ही जे काही सत्य सांगतोय ते सत्य वाटतच नव्हतं ना? मग आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत चला तुम्ही, आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो. असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते, झालं का? मला वाटलं की तुम्ही सगळं विसरलात, तुमचं आता सगळं बंद झालंय हे. पण तुम्हाला सचिनला दोष देणं काही थांबतच नाहीये, तुम्ही सचिनला अजूनही दोषच देत बसलेले आहात. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, सायली, अस्मिताबाई, तुम्ही चुकीचा समज करून घेताय. आम्ही कुणीही सचिनला दोष द्यायला बसलेलोच नाही आहोत. तुमच्यासमोर सत्य आणण्यासाठी हा सगळा प्लॅनिंग चाललाय. अस्मिता म्हणते, चल, एकदाचा काय तो तुमचा सुद्धा सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे, सारखं भिजत घोंगडं मला पण नको आहे. अस्मिता त्यांच्यासोबत जायला निघालेली आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे सगळेजण निघतात आणि इकडे प्रिया विचारत आहे, ती म्हणजे अश्विनला, की कुठे चाललेस तू? अश्विन म्हणतो, मी कुठे जाईन, पण तू इतक्या रात्री कुठे चाललेस? आता अश्विनला माहित नाहीये की ज्या ठिकाणी आपण चाललोय
त्याच ठिकाणी प्रिया सुद्धा चाललेली आहे. अश्विन आता सचिनला ट्रॅक करायला चाललाय. तर आता प्रियाला न्यूज मिळालेली आहे, ती म्हणजे नागराजकडून, की साक्षी पळून चालले आणि एकदा का साक्षी पळून गेली की आता महिपत आपल्या तावडीत येणार नाहीये. थोडा तरी नमुना आहे, तो आता अजून उड्या मारेल आणि त्यामुळे तू जाऊन त्या साक्षीला अडव. म्हणून प्रिया तिकडे निघाले. अर्जुन, चैतन्य आणि अश्विन, त्याचबरोबर अस्मिता आणि सायली, हे 5ही जण निघालेत. प्रिया आता कारमध्ये बसते आणि विचार करते, नाही नाही, या साक्षीने रूम बदलले, पण मला आता साक्षीचं लोकेशन सुद्धा सापडलेलं आहे आणि त्याचमुळे या साक्षीला जाते आणि तिला आता चांगलंच जाब विचारते. आणि आता सचिनचं सत्य माहिती असून सुद्धा आता लगेचच ती त्याच्यासोबत कसं जायला निघालेली आहे, काहीच कळायला मार्ग नाहीये. असं म्हणत आता इकडे अस्मिता ला भेटायला प्रिया निघालेली आहे. प्रिया ज्या वेळेला अस्मिताला भेटायला निघते आणि तोपर्यंत तिला माहित नाहीये की घरातले सगळेच जण आता तिच्या मागावरती निघालेत. ती लपत छपत आता इकडे साक्षीच्या ह्याच्यावरती निघालेली आहे. इकडे तोपर्यंत ज्या वेळेला इकडे निघालेला आहे अश्विन आणि त्यावेळेला तो आता विचार करतोय की तन्वी तिकडे काय करतीये. तन्वी सुद्धा कारमध्ये बसून तिकडेच निघालेली त्यांनी पाहिले आणि त्यानंतर मग आता त्याला संशय आलाय. म्हणून आता तो अश्विन आणि सगळेच जण पकडायला जाणार असतात, ते म्हणजे सचिनला. पण त्याच वेळेला प्रिया दिसल्या कारणाने आता मात्र अश्विनचा फोकस हलतो आणि अश्विन प्रियाच्या मागावरती चाललाय. पण त्याला माहिती नाहीये की आपण सगळे एकाच ठिकाणी भेटणार आहोत किंवा एकाच ठिकाणी जाणार आहोत. त्याच वेळेला तो आता निकडून निघाला असताना प्रिया तोपर्यंत बंगल्याच्या बाहेर पोहोचते. प्रिया बंगल्याच्या बाहेर पोहोचते आणि त्यानंतर प्रिया आता विचार करते की ताबडतोब मला इथून निघायला पाहिजे अस्मिताच्या आतमध्ये रूममध्ये जायला. म्हणून आता ती अस्मिताच्या रूममध्ये आत जाते. तिला माहित नाहीये की सचिन ऑलरेडी पोहोचलेला आहे. तोपर्यंत इकडे सायली आणि अस्मिता निघाली. अस्मिता म्हणते, हे बघ सायली, तुम्हाला कुणालाही विश्वास नसला ना तरी सुद्धा मला विश्वास की सचिन बदललाय आणि मला विश्वास ठेवणं भाग आहे. तुम्ही कुणीही मला या सगळ्यामध्ये पाडू नका. असं म्हटल्यावरती मग आता अस्मिताला सायली समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. अस्मिताबाई, आम्ही तुमचे वैरी आहोत का? आम्ही तुम्हाला काही चुकीचं सांगू असं वाटतंय का तुम्हाला? अस्मिता म्हणते, तसं नाहीये सायली, पण तरी सुद्धा मला आता म्हणजे कुणीही समजवण्याची गरज नाहीये. मला हे आता खूप कंटाळवाणं वाटायला लागलेलं आहे. प्रत्येक वेळेला माझ्या आता नवऱ्यावरती संशय घेणं. अस्मिताला सायली सांगते, आजचा एक दिवस, मग सगळं संपलं झालं. मग आता अस्मिताला घेऊन ती निघालेली आहे. ज्या वेळेला ती अस्मिताला घेऊन निघते तोपर्यंत सगळा आता ट्रॅप रचण्यात आलेला आहे आणि अर्जुन सायली पोलिसांना घेऊन तिकडे निघालेत. ज्या वेळेला अर्जुन सायली पोलिसांना घेऊन निघालेत आणि तोपर्यंत आता इकडे अस्मिताला लपवून ठेवण्यात आलेला आहे. पण आता सचिनला त्या मुलीच्या सोबत पाहिल्यावरती पाठमोऱ्या अस्मिता चिडते आणि धावत पळत तिकडे जाते. ज्या वेळेला अस्मिता धावत पळत तिकडे जाते, सचिन घाबरलाय. अचानकपणे जो काही हल्ला झालाय त्या हल्ल्यामुळे आता सचिनला काहीच कळायला मार्ग नाहीये. बरं, आता तोपर्यंत अस्मिता या सगळ्यामध्ये चिडलेली असताना अचानकपणे तिच्या समोर आलेली आहे ती म्हणजे साक्षी. हा तर आता सगळ्यांसाठीच धक्का असतो. म्हणजे फक्त आता अस्मितासाठीच नाही तर आता हा धक्का अर्जुन आणि सायली यांच्यासाठी पण बसलेला आहे. त्यांना पण धक्का बसलाय की इकडे साक्षीला पाहून. बरं, तिसरा धक्का त्यांना आता इकडे प्रियाला पाहून बसलेला आहे. तिकडे अडकलेली आहे. प्रियाला आता मात्र धक्काच बसलाय की काय करून बसलो हे आपण सगळं. म्हणजे आता मुळातच आपण या ठिकाणी आलोय खरे, पण आता इथे येऊन आपलीच म्हणजे वाट लागलेली आहे हे प्रियाला समजले आणि त्यामुळे प्रिया जास्तच गडबडले. प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला लागले की पळायचं तरी कसं पळायचं. पण त्याच वेळेला अर्जुन, सायली या सगळ्यांनी एकदम जबरदस्त एंट्री केलेली आहे आणि प्रियाला सुद्धा पकडले. इकडे आता अस्मिताने जाब विचारलाय, काय चाललंय तरी काय तुझं? आणि त्याच वेळेला साक्षीला बघून आता अर्जुन, सायली पोलिसांना घेऊन धावत आलेत. एकाच दगडात अनेक पक्षी मारले गेलेत. एकाच वेळेला प्रिया, अस्मिता, सचिन तिघांची भांडी तर फुटलेत. पण आता हे भांडं फुटलं किंवा सचिन पकडला गेला म्हणून आनंद व्हायच्या ऐवजी अर्जुन, सायलीला आश्चर्याचा आणि आता धक्का सुद्धा खूप मोठा बसलेला आहे आणि अस्मिता तर पुरती कोलमडले. इथूनच अस्मिताला आता इकडे लेबर पेन सुरू होऊन तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे आणि इथून खरा आता गेम पलटणार, कारण फॉरेनला जायची तयारी झाली आणि हे दोघं जण पळण्यामध्ये यशस्वी होणार आहेत. नक्की काय घडणार येणाऱ्या भागात सगळं कळणार.